मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण Canvaमध्ये लॉग इन कसं बघ मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण Canva लॉग इन कसं करायचं याबाबतची माहिती बघितली. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण Canvaचं इंटरफेस, Canvaचे फीचर काय-काय आहेत, हे आपण या भागामध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा, सर्वप्रथम या ठिकाणी बघा आपण Canvaमध्ये लॉग इन झालेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला Canva लॉग इन आपल्याला दिसत आहे. बघा या ठिकाणी Canvaचे काही मेनू आपल्याला दिलेले आहेत. या मेनूमध्ये बघा या ठिकाणी डिझाइन स्पॉटलाइट आहे, ज्यामध्ये व्हर्चुअल डॉक्युमेंट, फोटो आणि व्हिडिओज, प्रिंट आणि मार्केटिंग अशा स्वरूपाचे बायफर्गेशन आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर पुढे बघा बिझनेस या ठिकाणी दिलेला आहे. Canva फॉर बिझनेस, सोल्युशन्स आणि रिसोर्सेस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर पुढे एज्युकेशनशी रिलेटेड दिलेलं आहे. टीचर्स अँड स्कूल साठीचं लॉग इन असतं, स्टुडंटसाठी लॉग इन असतं. LMS म्हणजे लर्न मॅनेजमेंट सिस्टीम साठीचं इंटिग्रेशन असतं. अशा प्रकारचे एज्युकेशन संदर्भातील या ठिकाणी काही मेनू दिलेले आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी प्लॅन अँड प्राइसिंग आपल्याला दिलेलं आहे. प्लॅन अँड प्राइसिंग मध्ये जर आपण बघितलं तर बघा आपल्याला या ठिकाणी 3 प्रकारचे प्लॅन आपल्याला Canva कडनं प्रोव्हाईड केले जातात. यामध्ये बघा पहिला जो प्लॅन आहे तो फ्री प्लॅन आहे. हा फ्री प्लॅन जो आहे यामध्ये आपण आपला Canva वापरू शकतो. आपण फ्री प्लॅनमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी डिझाइन करू शकतो. जर आपल्याला ॲडिशन आणखी नवनवीन डिझाइन जर पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी प्रो प्लॅन सुद्धा घेऊ शकतो. प्रो प्लॅन जो आहे या प्रो प्लॅनला आपल्याला काही पैसे भरायला लागतात. त्यानंतर बघा जर आपली मोठी कंपनी असेल, आपण टीम वर्क करत असाल आणि टीम वर्कमध्ये जर आपल्याला Canva यूज करायचा असेल तर आपण टीम Canva प्रो आपण परचेस करू शकता. मित्रांनो, आपण या ठिकाणी फ्री Canva आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्यामुळे आपण सध्या प्रो आणि टीमचा विचार या ठिकाणी करायचा नाहीये. पुढे आपण प्रो आणि टीम्स ह्या दोन्ही गोष्टी पुढे आपल्या कोर्समध्ये या ठिकाणी पूर्ण करून घेणार आहोत. आता सध्या आपण फ्री वाला जो प्लॅन आहे तो फ्री वाला प्लॅन आपण लॉग इन केलेला आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी जर खालच्या बाजूला बघितलं तर व्हॉट विल यू डिझाइन टुडे असं लिहिलेलं आहे आणि खाली सर्च बॉक्स दिलेला आहे. या सर्च बॉक्समध्ये आपल्याला हवा असलेल्या विषयावर आपण डिझाइन या ठिकाणी करू शकतो. आपल्याला या सर्च बॉक्समध्ये डिझाइनचं नाव टाकायचं आहे आणि सर्च करता येणार आहे. पुढे बघा या ठिकाणी त्या सर्च बॉक्सच्या खाली काही मेनू दिलेले आहेत. यामध्ये पहिला जो मेनू आहे फॉर यू. फॉर यू मध्ये बघा या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट असेल, व्हाईट बोर्ड असेल, प्रेझेंटेशन असेल, Instagramची पोस्ट असेल किंवा व्हिडिओ असेल, YouTubeचं थंबनेल असेल किंवा पोस्टर असेल, डॉक्युमेंट असेल, फ्लायर असेल, इन्व्हिटेशन असेल किंवा रिझ्यूम असेल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण करणार आहोत. मित्रांनो बघा पुढे आपल्याला याचं बायफर्गेशन करून दिलेलं आहे. यामध्ये जर आपण डॉक्युमेंटमध्ये गेलो तर डॉक्युमेंट आणि डॉक्स टू डॉक म्हणजे डॉक्युमेंटशी रिलेटेड आपण या ठिकाणी डिझाइन या ठिकाणी करू शकतो. त्याच्याशी रिलेटेड बघा खाली काही टेम्पलेट आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेले दिसतात. हे टेम्पलेट कसे वापरायचे याचा सविस्तर आपण पुढे आपल्या कोर्समध्ये बघणार आहोत. त्यानंतर बघा या ठिकाणी व्हाईट बोर्ड आहे. शिक्षकांसाठी व्हाईट बोर्ड अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हाईट बोर्डमध्ये सुद्धा या ठिकाणी व्हाईट बोर्ड आहे. त्यानंतर बघा पुढे टीम व्हाईट बोर्ड आहे. व्हाईट बोर्डचे अनेक प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे टेम्पलेट सुद्धा आपल्याला खाली बघायला मिळतात. यातील सर्व टेम्पलेट आपण वापरू शकता. जे फ्री टेम्पलेट आहे ते सर्व टेम्पलेट आपल्याला वापरता येणार आहेत. अनेक फ्री टेम्पलेट आहे, त्यामुळे प्रो व्हर्जन घेण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. पुढे बघा या ठिकाणी बघा प्रेझेंटेशन आहे. आपल्याला जर प्रेझेंटेशन करायचं असेल तर प्रेझेंटेशनसाठी या ठिकाणी बघा वेगवेगळ्या साईजमध्ये प्रेझेंटेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि प्रेझेंटेशनचे टेम्पलेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो या ठिकाणी बघा अतिशय महत्त्वाचं आपण जास्तीत जास्त यूज सोशल मीडियासाठी करतो, त्यामुळे सोशल मीडियाचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण फोटो एडिट करू शकतो, Instagramची पोस्ट तयार करू शकतो, Facebookची पोस्ट तयार करू शकतो, Instagramची स्टोरी तयार करू शकतो. त्यानंतर WhatsAppचे स्टेटस ठेवण्यासाठी डिझाइन आपण या ठिकाणी तयार करू शकतो. त्यानंतर बघा पुढे Facebookचं कव्हर असेल, Instagramचं रील असेल, TikTokचं व्हिडिओ असेल, YouTubeचं थंबनेल असेल, YouTubeचं इंट्रो असेल किंवा ॲनिमेशन सोशल मीडिया असेल. त्यानंतर सोशल मीडियाशी लागणारे ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचे डिझाइन आपण यामध्ये करू शकतो आणि त्या संदर्भातील सर्व टेम्पलेट आपल्याला
विषयानुसार या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढे आपल्याला व्हिडिओ मेनू दिलेला आहे. यामध्ये आपण व्हिडिओ एडिट करू शकतो, व्हिडिओ क्रिएट करू शकतो. मोबाईलसाठी व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवू शकतो. बघा मोबाईलच्या प्रत्येक गोष्टीच्या साईज आपल्याला या ठिकाणी डिफॉल्ट दिलेल्या आहेत. Facebook व्हिडिओ आपण बनवू शकतो. Instagram रील, TikTok व्हिडिओ, YouTube व्हिडिओ असे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवू शकतो. त्यानंतर बघा प्रिंट प्रॉडक्ट आपण जर बनवलेलं डिझाइन आपल्याला प्रिंट करायचं असेल, तर त्या प्रिंटच्या साइजमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रिंट प्रॉडक्ट उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचेही खूप सारे टेम्प्लेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मित्रांनो बघा या ठिकाणी पोस्ट कार्ड आहे, फ्लायर आहे, पोस्टर आहे, गिफ्ट सर्टिफिकेट आहे आणि गिफ्ट टॅग आहेत. असे वेगवेगळे जे प्रिंट मीडियामध्ये येतात, ते प्रिंट मीडिया संदर्भातील सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी वेबसाईटला आवश्यक असलेल्या सर्व बाबी, सर्व डिझाईन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. या ठिकाणी बघा वेबसाईटसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या डिझाईन्स आहेत, त्या सर्व डिझाईन्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो, बनवू शकतो. मित्रांनो त्याचेही टेम्प्लेट आपल्याला खूप सारे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि असंच बरंच काही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी हे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टी आपण कशा वापरायच्या हे आपल्या कोर्समध्ये सविस्तर आपण बघणार आहोत. मित्रांनो पुढे बघा या ठिकाणी होम पेज आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पुढे मॅजिक स्टुडिओ दिलेला आहे. मॅजिक स्टुडिओ हा एआयचं काम करतो. मॅजिक स्टुडिओमध्ये अनेक नवीन-नवीन फीचर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. हे जे मॅजिक स्टुडिओचे फीचर आहेत, हे प्रो व्हर्जनसाठी आहे. मित्रांनो, जरी आपल्याकडे प्रो व्हर्जन नसेल आणि हे मॅजिक स्टुडिओ जरी आपल्याला वापरायला मिळत नसेल, तरीही फ्री व्हर्जनमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वापरायला मिळणार आहे. फ्री व्हर्जन कसं वापरायचं हे आपण या कोर्समध्ये सविस्तर बघणारच आहोत. मित्रांनो, पुढे बघा या ठिकाणी प्रोजेक्ट ऑप्शन दिलेला आहे. आपण जे प्रोजेक्ट या ठिकाणी तयार करणार आहोत, ते सर्व प्रोजेक्ट आपल्याला प्रोजेक्ट या ऑप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. है ना? या ठिकाणी बघा आपण नवीनच अकाउंट या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. त्यामुळे आपला एकही प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाहीये. मित्रांनो प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर बघा या ठिकाणी क्रिएट डिझाइन आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर क्रिएट फोल्डर आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. मित्रांनो नवीन डिझाइन क्रिएट करण्यासाठी आपण क्रिएट डिझाइन या बटनावर सुद्धा क्लिक करू शकतो आणि आपलं डिझाइन क्रिएट करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी क्रिएट फोल्डर आहे. आपल्या विषयानुसार आपण अनेक प्रकारची फोल्डर आपण या ठिकाणी तयार करू शकतो आणि या फोल्डरमध्ये आपले डिझाइन विषयानुसार आपण ठेवू शकतो. मित्रांनो हे संपूर्ण इंटरफेस जो आहे तो ऑनलाईन चालतो. ऑनलाईन असल्यामुळे आपण कुठेही, कधीही, कसाही ॲक्सेस या ठिकाणी घेऊ शकतो. मित्रांनो बघा पुढे या ठिकाणी आपण बॅकला जाऊया. या ठिकाणी बघा टेम्प्लेट आपल्याला दिलेले आहे. टेम्प्लेटवर क्लिक केल्यानंतर अनेक विषयांशी रिलेटेड टेम्प्लेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. या ठिकाणी बघा जर सुरुवातीला बघितलं तर आता सध्या चालू सिच्युएशनच्या दृष्टिकोनातून पहिले 2 जे टेम्प्लेट आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. सध्या ख्रिसमस चालू आहे आणि नवीन वर्ष या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे सुरुवातीला जर बघितलं तर ख्रिसमसचे टेम्प्लेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. बघा ख्रिसमसचे खूप सारे टेम्प्लेट्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्याला आवडेल, आपल्याला हवं असेल ते टेम्प्लेट आपण या ठिकाणी घेऊन त्याला आपण आपल्या पद्धतीने डिझाइन करणार आहोत. त्यानंतर बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा बॅकला जातोय. या ठिकाणी बघा आपण टेम्प्लेट्स बघतोय. टेम्प्लेट्समध्ये बघा या ठिकाणी न्यू इयरचे सुद्धा अनेक टेम्प्लेट आपल्याला बघायला मिळणार आहेत. है ना? नवीन वर्षाचे सुद्धा खूप सारे टेम्प्लेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपण छोटा व्यवसाय करत असू तर आपल्या व्यवसायाशी रिलेटेड सुद्धा टेम्प्लेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. एक्झाम्पल आपण या ठिकाणी फूड कॅटेगरीमध्ये जर गेलो तर फूड कॅटेगरीशी रिलेटेड खूप सारे टेम्प्लेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतायत. त्यामुळे हे कस्टमाइज कसे करायचे हे संपूर्ण आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. त्यानंतर बघा पुढे मित्रांनो या ठिकाणी आयकॉन आपल्याला दिलेला आहे. आयकॉनमध्ये या ठिकाणी वेगवेगळे शेप्स आपल्याला बघायला मिळणार. मित्रांनो अशा प्रकारे या कॅनव्हाचा जो इंटरफेस आहे तो कॅनव्हाचा इंटरफेस आपण या ठिकाणी बघितलेला आहे. मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या जे टूलकिट आपण बघितलं किंवा इंटरफेसमध्ये जे आपल्याला
फीचर्स दिलेले आहेत. हे सर्व फीचर्स आपण कसे वापरायचे याबाबतची माहिती या कोर्समध्ये आपण बघणार आहोत. हे फीचर आपण एकदा बघून घ्यायचे आहे. मित्रांनो, हा आपला Canva कोर्सचा दुसरा व्हिडिओ आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये लॉग इन कसं करायचं हे बघितलेलं आहे आणि आतापर्यंत तुम्ही तुमचं स्वतःचं लॉग इन सुद्धा करून बघितलेलं असेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वतःचं पहिलं डिझाइन कसं करायचं हे बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत झालेल्या भागावर म्हणजे आपलं स्वतःचं लॉग इन करायचं आहे. आतापर्यंत जर तुम्ही लॉग इन केलेलं नसेल तर सर्वप्रथम तुमचं स्वतःचं या ठिकाणी Canvaला लॉग इन करून घ्या. स्वतःचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट करा आणि अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आता आपण जे Canvaमधील जे फीचर बघितले, हे सर्व फीचर कुठे-कुठे दिलेले आहेत, हे सर्व फीचर तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे आपल्याला पुढे हे फीचर समजले, की आपल्याला पुढील डिझाइन करणं अतिशय सोपं जाणार आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.